नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 पद आहे मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक लिपिक. आणि आजचा जो विषय मित्रांनो, चालू घडामोडीचे आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झालेली आहे? महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, अंडर-19 आशियाई क्रिकेट कप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? आशियाई क्रिकेट कप 2024 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बांगलादेश या देशाने पटकावलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदललेले असून ते डॅश पासून म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा 13 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय गृहमंत्री म्हणजे अमित शहा यांनी दिलेली आहे. केंद्र सरकारने अंदमान निकोबारची बेटची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलले असून ते डॅश म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा 13 सप्टेंबर 2024 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे श्री विजयपुरम. काय? श्री विजयपुरम हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, कोणत्या देशातील असद कुटुंबांची 50 वर्षाची सत्ता संपुष्टात आलेली आहे? कोणत्या देशातील असद कुटुंबांची 50 वर्षाची सत्ता संपुष्टात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सिरिया हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, बांगलादेश क्रिकेट संघाने सलग कितव्यांदा अंडर-19 आशियाई क्रिकेट कप जिंकलेला आहे? बांगलादेश क्रिकेट संघाने सलग कितव्यांदा अंडर-19 आशियाई क्रिकेट कप जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2 वेळा हा कप जिंकलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार आहे? पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हैदराबाद या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिवस म्हणजे विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 9 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग कितव्यांदा निवड झालेली आहे? राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग कितव्यांदा निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिलेले आहे? राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दुसऱ्या स्थानावर राहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शमी सिल्वा. काय मित्रांनो? शमी सिल्वा यांची निवड झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राजकुमार जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राजकुमार जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आशा पारेख यांना जाहीर झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 7 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय सशस्त्र सेना दिन म्हणजे ध्वज दिन साजरा करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, डॅडॅसमध्ये जगातील पहिले आशियाई गिधाड म्हणजे जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन होणार आहे. डॅडॅसमध्ये जगातील पहिले आशियाई गिधाड म्हणजे जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे स्थापन होणार आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्थापन होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, मलबार नौदल सराव 2024 भारताने कुठे आयोजित केला आहे? मलबार नौदल सराव म्हणजे 2024 भारताने कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी 2024चा मलबार नौदल सराव हा भारताने म्हणजे विशाखापट्टणम या इथे आयोजित केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, उद्धार शक्ती 2024चा युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? उद्धार शक्ती 2024 युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत आणि मलेशिया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे? कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य प्रदेश. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पारितोषिक हे मिळालेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 9 जणांना भारतीय पुरस्कार हा म्हणजे नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, पद्मविभूषण हा देशाचा दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मान रतन टाटा यांना केव्हा देण्यात आलेला आहे? पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार असून नागरी सन्मान रतन टाटा यांना केव्हा देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2008 साली हे देण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला आलेल्या आहेत? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक जागा या कोणत्या म्हणजे पक्षाला आलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाजप पक्षाला आलेल्या आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, झारखंड या राज्यामध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत? झारखंड या राज्यामध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने सर्वाधिक जागाही जिंकलेल्या आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कोणते शहर 2024च्या जागतिक सामाजिक मंचाच्या 16व्या परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे? कोणते शहर 2024च्या जागतिक सामाजिक मंचाच्या 16व्या परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काठमांडू. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, आशिया टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकलेले आहे? आशिया टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक हे जिंकलेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कांस्य पदक हे जिंकलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नोबेल टाटा यांची नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम टेकवडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम टेकडी हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे.
हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारताचे परराष्ट्र सचिव खालपैकी कोण आहेत? भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून खालपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विक्रम मिस्री. हे काय मित्रांनो? भारताचे परराष्ट्र सचिव आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, 38व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? 38व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तराखंड या ठिकाणी 38वे राष्ट्रीय खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, मिथुन चक्रवर्ती यांना कोणाच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे? मिथुन चक्रवर्ती यांना कोणाच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, वंदे भारत रेल्वे डब्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे? वंदे भारत रेल्वे डब्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लातूर या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, आरोग्याच्या अधिकार विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य खालपैकी कोणते आहे? आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य खालपैकी कोणते ठरलेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान हे ठरलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.